सकाळी सगळ्यात आधी उठणारे मी, रात्री सगळ्यात उशिरा झोपणारे मी. कारण मी फक्त एक बाई नाही, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बायको आहे. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो, दिवसभर घरातली कामं असतात. तरी पण ज्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसते, ज्याला आपल्याविषयी काही माहिती नसते, तसेच लोक आपल्याला बोट दाखवतात. तर ज्यांनी आपल्यावर बोट दाखवायच्या पहिले त्यांनी एक विचार करावा की जेव्हा आपण दुसऱ्याला एक बोट दाखवतो तर आपल्याकडे स्वतःचे 4 बोटं बाकी असतात आणि आपल्याला समोरच्या विषयी काय माहिती आहे. आपल्याच घरात एवढा मोठा अंधार पडलेला असते, काय काय घडलेलं असते ते प्रत्येकाला माहीत नसलं तरी असं वाटते त्यांना आपल्याविषयी कोणालाच माहीत नाही. पण त्यांना माहीत नसते, माझं किती पण डोळे लावून दूध पित असली ना तरी पण ते सगळ्यांना दिसत असते ती काय करत आहे म्हणून सन्या. म्हणून आपल्या घरातनीच आपलं लक्ष द्या आणि पुरुष लोकांनी तुम्ही पण आपल्या घरातल्या बायका मुलांकडे लक्ष द्या. सोशल मीडिया इथं कोणी कोणाचं नसते. उगाच दुसऱ्याच्या आयुष्यात बोट घालून दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करू नका, हे योग्य नाही आहे. असे बरेचसे प्रकरणं होत आहेत सोशल मीडियावर आणि असेच काही लोक आहेत जे मला कारण नसताना टोल करत आहेत. याचं माझ्या आयुष्याची काही घेणं देणं नाही आहे, जे मला ओळखतसुद्धा नाही आहे. मी सोशल मीडियावर एक रील टाकते आणि मी कोणाला टोलसुद्धा करत नाही आणि कोणाच्या माध्यमातून माझ्या रील टाकलेल्यासुद्धा नसतात. मी माझ्या स्वतःच्याच कामात व्यस्त असते. सकाळी लवकर उठणे, डब्बे करणे, दिवसभर कामं, नंतर मुलाची शाळा, मुलांना आणणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात होत असतात. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या रील बघू शकता ते मी बाहेर कुठंच काढलेल्या नसतात, कारण मला स्वतःसाठीच वेळ नाही आहे. माझ्या लाईफमधून सगळ्या मी आयुष्यामध्ये खूप संघर्ष केलेला आहे आणि आत्ता पण करत आहे. माझ्या लाईफमध्ये मी कोण्या परिस्थितीत राहत होती, कोणाची साथ नसताना मी इथपर्यंत कशी आली माझं मलाच माहीत आहे. ज्यावेळेस मला गरज होती त्यावेळेस मला नाव ठेवणाऱ्यांनी कधी विचारलं नाही तू जेवलीस का, तू उपाशी आहेस का, तू काय खाल्लंस का, तुझी तब्येत खराब आहे, तुझा नवरा तर इथं नाही आहे, तुमची तर भांडणं झालती, वर्षभर तुम्ही काय केलं. माझा मुलगा त्यावेळेस छोटा होता तर हे त्यावेळेस आले नाही. आणि जे मला नाव ठेवत होते ना तेच माझ्या नवऱ्याला म्हणतो दुसरं लग्न करणं, दुसरी बायको करून देतो ना. आणि आता तेच लोक आमच्या माघारी काळ्या करतात आणि परत चाटायले आमच्या इथे येण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. तर अशा लोकांनी माझ्या आयुष्यापासून दूर राहावं आणि जे सोशल मीडियावर मला ओळखत नाही, माझ्याविषयी कोणाला माहीत नाही, अशांनी मला फालतू टोल करू नये. तुम्हाला माझे रील आवडल्या तर बघा, नाही आवडल्या तर वर तुम्ही स्किप करू शकता. मला आयुष्यामध्ये समोर जायचं आहे, मला मागं परतायचं नाही आहे. मी आयुष्यामध्ये बराच संघर्ष केला. रील आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब